उद्या शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा कोणत्याही पक्षप्रवेश होणार नाही। शिवसेनेच्या नेत्यांकडून ही माहिती आता स्पष्ट करण्यात आलेली आहे। तर 6 खासदार उद्या वर्धापन दिनी प्रवेश करतील असं म्हटलं जात होतं, परंतु उद्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात कोणताही पक्षप्रवेश पार पडणार नाही अशी माहिती शिवसेनेच्या नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आलेली आहे। तर उद्या शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात कोणताही पक्षप्रवेश होणार नाही अशी शिवसेनेच्या नेत्यांकडून भूमिका जी आहे ती स्पष्ट करण्यात आलेली आहे। 6 खासदार उद्या शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील अशी एक माहिती समोर आलेली होती, परंतु सध्या याला आता नकार मिळतो। उद्यापासून बेस्ट कर्मचारी संपावर जाणार आहेत। कंत्राटीकरण आणि पीपीपी तत्वावरील पुनर्विकासाला कामगार संघटनांनी आता विरोध केला। ग्रॅच्युटी, थकीत वेतन आणि 7वा वेतन आयोग लागू करण्याची मागणी केली आहे। बेस्टचा अर्थसंकल्प मुंबई महापालिकेच्या बजेटमध्ये विलीन करण्याची प्रमुख मागणी यावेळेला मांडण्यात आली। संपावर बंदी घालण्यासाठी राज्य सरकारकडून अत्यावश्यक सेवा कायदा लागू करण्यात आलाय, तर बेस्ट वर्कर्स युनियन आणि श्रमिक युनियन या संघटनेकडून संपाला विरोध आहे। शशांक राव आणि प्रसाद लाड यांच्या संघटनेकडून संपाला विरोध असल्याची माहिती मिळते। तर बंडखोर खासदार भाऊसाहेब वाघचौरेंच्या घराची सुरक्षा वाढवलेली आहे। कोपरगावातील घरासमोर 24 तास पोलीस बंदोबस्त तैनात राहणार आहे। सुरक्षेसाठी मोबाईल सर्व्हेलन्स व्हॅनसह बंदूकधारी पोलिसांची नियुक्ती यावेळेला करण्यात आली। वाघचौरेंसह 6 बंडखोर खासदारांसाठी Y+ सुरक्षा व्यवस्था मंजूर करण्यात आली आहे। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। आपण शिर्डी लोकसभेचे खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांच्या निवासस्थानी आहोत। याच ठिकाणी त्यांचं संपर्क कार्यालय देखील आहे आणि भाऊसाहेब वाघचौरे काही दिवसांपासून चर्चेत आहे, कारण त्यांनी अनेकदा जे सत्ताधारी आहेत त्यांच्या विविध मंत्र्यांची गाठभेट घेतलेली आहे। उदय सामंत असेल, त्यासोबत एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतल्याची चर्चा आहे। काही दिवसापासून भाऊसाहेब वाघचौरे जे आहेत ते खरं बघितलं तर माध्यमांशी बोलताना देखील तारतम्य बाळगत आहेत, मौन पाळत आहेत आणि मी दुसऱ्या पक्षात जाणार नाही, तुम्ही माध्यमच मला दुसऱ्या पक्षात ढकलतात असे देखील ते माध्यमांशी बोलताना म्हटलेले आहेत। आणि एकंदरीत जर बघितलं तर आजच्या हे 6 खासदार जे दिल्लीत गेलेले आहेत त्यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। संजय राऊत यांनी ज्या पद्धतीने सोशल माध्यमावर सांगितलेलं आहे की 15 कोटी रुपये देण्यात आले, त्यामुळे कुठेतरी हा घोडेबाजार आहे का आणि पक्ष फोडण्याचा प्रकार आहे का हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर। तर सरकारला रिजनल पक्ष संपवायचे आहेत असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलेलं आहे। फोडाफोडीच्या राजकारणामुळे राज्याचं नाव खराब होतंय असं देखील नांदगावकर यांनी म्हटलंय। फुटणारे आहेत म्हणून फोडणारे आहेत असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलं। रिजनल पार्ट्या काही संपू शकत नाही, कुठलाही पक्ष हा कधीच संपत नाही, पण पक्ष जे फोडले जात आहेत हे पक्ष फोडणारी लोक जरी पक्ष फोडण्याचा प्रयत्न करत असले तरी फुटून जाणारी लोक तयार आहेत आणि म्हणून पक्ष फोडणारे येत आहेत। हा त्याचा भाग महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामुळे सगळ्या अडचण झालेली आहे, पण हे भविष्यासाठी काही चांगलं लक्ष दिसत नाही। तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून धुळ्यामध्ये बंडखोर 6 खासदारांविरोधात आंदोलन करण्यात आलं। धुळे महानगरपालिकेच्या गेटवर ठाकरेंच्या शिवसेनेकडून घोषणाबाजी करत हे आंदोलन करण्यात आलं। तर खासदारांच्या प्रतिमेला जोडे मारत हे आंदोलन जे आहे ते धुळ्यामध्ये करण्यात आलेलं आहे। 6 बंडखोर खासदारांविरोधात आंदोलन करण्यात खासदार संजय जाधवांच्या बंडखोरीनंतर परभणीमध्ये ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे। गंगाखेडमध्ये कार्यकर्त्यांकडून संजय जाधवांचा प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं। संजय जाधवांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। तर परभणीमध्ये खासदार संजय जाधवांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलेलं आहे। संजय जाधव यांच्या हे सध्या शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाऊ शकतात आणि तेच या गटाचं नेतृत्व करतात, त्यामुळे शिवसैनिक जे आहेत किंवा ठाकरे गटाचे शिवसैनिक नाराज आहेत।